समीक्षा तुला काय वाटतंय? हाय हॅलो नमस्कार, मी मिनल श्री सखीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आता माझा आवाज बसला आहे, कारण काहीतरी आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवते काय कारण असेल. तर आम्ही आता ओढभरणीला आलो आहे, ओढभरणीच्या कार्यक्रमाला. माझ्या फ्रेंडचीच ओढभरणी आहे, सो अशी मी रेडी झाली आहे आज. तर चला जाऊया. तर या व्हिडिओच्या अगोदर मी एक डान्सचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, जो आम्ही ह्या डोहाळे जेवणाला परफॉर्म केला होता. आणि त्यामागे आम्ही भरपूर दिवस प्रॅक्टिस करत होतो. जर तुम्ही BTS बघितला असेल तर तुम्हाला कळलं असेल. गेल्या आठवड्यात मला सर्दी ताप होता, त्यामुळे सर्दी अजूनही कमी नाही आहे आणि सर्दीमुळे माझा आवाजही अजूनही बसलेला आहे. ते घेऊन जाते पुढे बघ सिमसिम झाली साडी. हाय हाय अशी इथे छान तिच्या माहेरच्यांनी रुपवत सजवली होती. तिच्या आवडीचे पदार्थ होते, खूप छान छान होते. सॉरी, सर्दीमुळे माझा अजूनही आवाज बसलेला आहे. मी खूप उपाय करते पण बरा होतच नाही आहे. त्याचमुळे माझे ब्लॉगही येऊ शकले नाही आहेत खूप दिवस झाले. प्लीज तुम्ही समजून घ्या. होणाऱ्या आईच्या खास सोहळ्यासाठी आम्ही एक छोटासा डान्ससुद्धा केला होता, सो त्याआधीचीच आधी ही क्लिप्स आहेत. जर तो व्हिडिओ बघितला नसाल तर नक्की जाऊन बघा. आम्ही हा खूप छान डान्स बसवला होता तिघींनी मिळून. आमचा डान्स परफॉर्मन्स झाल्यानंतर घरच्यांच्या वगैरे ओट्या भरायच्या होत्या, त्या आटपून घेतल्या आणि त्यानंतर मग मीही माझी ओटी जी भरायची होती तिची ती भरून घेतली. मल्हार घे चौकी चौकी. वाव, हा लगेच आला. नाही 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 हे बघ नाही नो बाळ. आजी आजोबांना विचारा, आजी काय वाटतं, पेढा की बर्फी? की बर्फी, पेढा की बर्फी? बघणार मग समीक्षा काय उघडणार आहे. त्यांची चर्चा ऐकायची का? माहित नाही त्यांच्याजवळ चर्चा ऐकायची आहे का? आम्हाला चर्चा ऐकायची आहे तुमच्याबद्दल. आम्ही गपचूपमध्ये चर्चा करतो. पण आज आपण कार्यक्रमच याच्यासाठी ठेवलाय की तुमच्या दोघांचं खूप खूप कौतुक व्हावं. सो तुम्ही आम्हाला चर्चा ऐकवू शकता. काय वाटतं? तू तर सांगितलंस पेढा. समीक्षा तुला काय वाटतंय? काही चालेल. आईसारखं उत्तर दिलेलं आहे, एकदम परफेक्ट. येस, ओपन करूया. आजी तुम्हाला काय वाटतंय? काही चालेल, काही चालेल. हो, पेढा. बघू का समीक्षा काय पेढा. कौरू लागलंय झाशीची गाडी येणार आहे पवारांच्या घरी.
हे काय आमच्या कृष्णराजला वाटलं शाळेमध्ये जो माईक देतात त्याला बोलायला तोच माईक आहे, त्यामुळे तो सगळ्यांचं बघून हा सुद्धा सुरू झाला होता माईकवर बोलायला. लवली बटरफ्लाय बोल, लवली लवली बटरफ्लाय. हां, आय लव्ह यू. जोरात बोल. झालं, ठेवा. गुड बॉय. तर आता तुम्ही एक कॉम्पिटिशन बघणार आहात, ती म्हणजे आहे बासुंदी पिण्याची कॉम्पिटिशन. बापरे, तर रिझल्ट तुमच्या समोर आहे. 5 वर्सेस 2 असा आकडा झाला होता आणि आशिष दादा जिंकले होते ऑफकोर्स. फिनिश बस. तेव्हा इकडे वेगळं कॉम्पिटिशन झालंय. ए शर्टावर ते बघ, टिश्यू घे, टिश्यू. बासुंदी लवर. समीक्षाचं आवडतं काय आहे? ए पडते पडते पडते. माझी कांदावडी. आंबट काय आवडत तुला? आंबट काय नाही? गोड पदार्थ आहेत सगळे. मला सगळं तुला घेतोस की नवऱ्याला देतेस? तो त्याला हेल्प करतोय तो. पिस्ता मला ठेवलाय मेंबर भरपूर 4 झाले ना. चॉकलेटसाठी येऊन येऊन गेली छोटी पोरं. तर मग अशा पद्धतीने डोहाळे जेवणाचा कार्यक्रम खूप छान साजरा झाला. त्याच्या आदल्या दिवशी मी एका बड्डेला गेली होती, ते सुद्धा मी व्हिडिओज पुढे अटॅच करते. मी व्हिडिओ बनवू शकली नाही कारण माझा आवाज अजूनही बसलेला आहे. तुम्ही ऐकू शकता किती आवाज बसलेला आहे. कृष्णराज पाडवू नको. खाली सपाट ठेव, पडेल नाही. ए तुझा छोटा भाऊ नाही आला. बर्थडे बॉयला मी बघितलंच ना. हा, हॅपी बर्थडे. घरी प्रॉमिस करतात ना, विश करणार मी. इकडे येऊन विसरू नको. तुझा बर्थडे आहे. बाबा कसं शोधायला केक जातो. पीकबू. अरू पीकबू.
चिडवते हाय बाळा. मी लवकरात लवकर बरी होऊन पुन्हा एकदा ब्लॉगिंगला सुरुवात करणारच आहे. तोपर्यंत तुमचं प्रेम माझ्या चॅनल श्री सखीला असंच राहू द्या. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.